तर ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदी अमित शहांवर जोरदार हल्लाबोल झालेला आज पाहायला मिळालाय। महाराष्ट्रात लुटणाऱ्यांना आम्ही गाडणारच असं उद्धव ठाकरे म्हणाले। ते सर्व मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत असं टीकास्त्र देखील उद्धव ठाकरे यांनी डागलंय। पण हे सगळे जे काही चाळे चालले हे अब्दालीचे चाळे आहेत। आपल्यामध्ये फूट पाडायचं मी का अब्दाली बोललो? रागाने द्वेषाने नाही नुसता बोललो। अहमद शहा अहमदाबाद शाह नाही, अहमद शहा नाही तर कोणतरी म्हणेल अहमदाबाद शाह। तसं नाही, सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही, पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचंच, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं। नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही, तर मांडूळ आहे, गांडूळ नाही मांडूळ, दुतोंड्या ज्याला फणाच नाहीये, सरपटणारे प्राणी आहेत। फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो। हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे। ते तो उल्लेख केलास ना, दिल्ली समोर लोटांगण घातलं, कारण हे स्वतः सरपट्ट आहे। रोज आपलं घालीन लोटांगण, म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते। जसे असाल तसे या, नशीब पॅन्ट घातलेली असते, हे ताबडतोब जातात। हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत। ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती। योजना आहेत, 1500 रुपये देत आहेत। अहो 15 लाख देणार होतो तुम्ही, 15 लाखाचे 1500 का झाले? प्रत्येकाच्या खात्यामध्ये भाई और बहनों, जो विदेश में पैसा पड़ा है ना, तो सगळा आणला तर तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये असेच येतील। मग त्या 15 लाखाचे 1500 का केलेत? वरची शून्य कोणाच्या खिशात गेली? मेंढ्याच्या। कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे।